नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. LLB 5 इयर्स 2025चं कॅप रजिस्ट्रेशन स्टेप बाय स्टेप म्हणजे कॅप रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने फिलअप करायचं आहे, फॉर्म फिलिंग याची इन्फॉर्मेशन स्टेप बाय स्टेप आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न हाही होता, की सर रजिस्ट्रेशनची जी प्रोसेस आहे ती आजपासून चालू होणार आहे, की अजून दुसऱ्या दिवशी चालू होणार आहे? ही जी रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे, ही आजपासून चालू झालेली आहे. ठीक आहे. LLB 5 इयर्सचे जे काही स्टुडंट आहेत, त्या विद्यार्थ्यांनी कॅप रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं आहे, त्यासाठीच ही व्हिडिओ बनवलेली आहे. स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बघा. त्यानंतरच तुमचं रजिस्ट्रेशनची प्रोसेस फिलअप म्हणजेच ऑनलाईन फिलअप करण्यासाठी तुम्ही घेऊ शकता. खूप विद्यार्थ्यांचं यामध्ये डाउट्स येत होतं, की सर स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बनवा. त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. मध्येच स्किप करू नका. जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे यामधून क्लिअर होतील. आणि तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल, तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. बिकॉज अशाच प्रकारचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी घेऊन येण्याचा प्रयत्न नक्की करत असतो. ठीक आहे. सो आपण आता स्टार्ट करूया रजिस्ट्रेशन स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने करायचं आहे. आपण सी-ई-टीच्या वेबसाईटला आलो आहोत. ही जी वेबसाईट आहे, ती वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. ओके. त्यानंतर रिक्वायर जे काही डॉक्युमेंट्स आहेत, जसं की एस-एस-सीची तुमची मार्कशीट असेल आणि 12चा जर रिझल्ट जर लागला असेल, तर त्याची मार्कशीट आणि तुमचं पॅन कार्ड किंवा आधार कार्ड या सर्व त्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म सी-ई-टीचा जो तुम्ही अपलोड म्हणजे डाउनलोड करून ठेवला असेल, तो आणि त्यानंतर तुमचं जो रिझल्ट आहे म्हणजे स्कोर कार्ड, या सर्व गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजेत. तुमच्याच पी-डी-एफ स्वरूपात जेणेकरून आपले ते डॉक्युमेंट्स आपण अपलोड करू शकतो. ठीक आहे. पुढची प्रोसेस आता आपण कशा पद्धतीने करतोय ती एकदा बघा. सी-ई-टी वेबसाईटला तुम्हाला यायचं आहे. यामध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला इथे दिसत आहे ॲडमिशन पोर्टल ए-वाय 25-26 यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला एल-एल-बी 5 इयर्स यावरती क्लिक करायचं आहे. एल-एल-बी 5 इयर्स यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस तुम्हाला दिसत आहे आणि कॅप रजिस्ट्रेशन हॅज बीन स्टार्टेड. ओके. सो याच्यामध्ये तुम्हाला कॅन्डिडेट लॉगिन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर जो तुमचा पहिला जो तुम्ही ईमेल आयडी ठेवलेला तो टाकायचा आहे. पासवर्ड यामध्ये तुम्हाला मेन्शन करायचं आणि साइन इन वरती क्लिक करून पुढे प्रोसेस तुम्हाला करायची आहे. खूप विद्यार्थ्यांचं जर पासवर्ड जर लक्षात नसेल, तर रिसेट पासवर्ड करा किंवा फॉरगेट पासवर्डला क्लिक करा. एकदा तेही करून बघा आणि तुम्हाला पासवर्ड वगैरे तुम्हाला भेटून जाईल. पण ज्या विद्यार्थ्यांना ईमेल आयडी, पासवर्ड हे प्रॉपर माहिती आहे, त्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन तुम्ही प्रॉपर पद्धतीने करू शकता. ठीक आहे. इथपर्यंत तुमची स्टेप झाल्याच्यानंतर पुढे काय करायचं आहे ते तुम्हाला सांगत आहे. की जसं तुम्हाला मी सांगितलं स्टेप 1 आहे तुमची. इथे तुमचं लॉगिन आयडी मेन्शन करायचं आहे आणि पासवर्ड तुम्हाला मेन्शन करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला साइन इन या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर स्टेप 2 जे आहे लॉगिन केल्याच्या नंतर तुम्हाला अशी विंडो तुम्हाला ओपन होते. यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन म्हणजेच तुमचं ॲप्लिकंटचं नेम, तुमचं जे नेम जे आहे ते तुम्हाला इथे प्रॉपर पद्धतीने तुम्हाला इथे दिसतं. ते एकदा प्रॉपर चेक करायचं आहे, की प्रॉपर तुमचं नेम आहे की नाही ते एकदा चेक करा. त्यानंतर डेट ऑफ बर्थ इथे तुम्हाला दिसणार आहे. तर डेट ऑफ बर्थ इथे तुम्हाला चेक करायची आहे प्रॉपर करेक्ट आहे की नाही. जेंडर एकदा चेक करा. मेल, फिमेल जे काही आहे, एकदा प्रॉपर एकदा चेक करा. हे प्रॉपर चेक केल्याच्या नंतर महाराष्ट्र एल-एल-बी 5 इयर सी-ई-टी डिटेल्स यामध्ये जर बघितलं आपण, हॅव यू अपीअर महाराष्ट्र एल-एल-बी 5 इयर सी-ई-टी 2025. आता तुम्ही ती एक्झाम दिलेली आहे, म्हणूनच तुम्ही हे सर्व रजिस्ट्रेशनची प्रोसेस करत आहात. सो तिथे तुम्हाला काय करायचं आहे, येस वरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर जी पुढची प्रोसेस आहे, त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे, की यावरती येस वरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि रोल नंबर हा तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे. इथे रजिस्ट्रेशन नंबर आणि इथे रोल नंबर मेन्शन केल्याच्या नंतर टेक सी-ई-टी डिटेल्स यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशन नंबर हा तुम्हाला कुठे भेटेल? तुमचा जो स्कोर कार्ड आहे म्हणजेच रिझल्ट त्यामध्ये तुम्हाला दिसेल आणि रोल नंबर पण तिथेच तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. त्यानंतर जर आपण बघितलं पुढे, पुढची जी प्रोसेस आहे, जी तुम्हाला दिसणार आहे.
स्कोर कार्ड एंड पर्सेंटाइल. म्हणजेच तुमचं काय, तुमचं इथे चेक डिटेल्स आपण क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचं नाव प्रॉपर तुम्हाला इथे दिसतं आणि जो तुम्हाला सी-ई-टीला पर्सेंटाइल पडलेला आहे, तो सुद्धा तुम्हाला इथे या पद्धतीने दिसतो. ते तुम्हाला एकदा प्रॉपर चेक करायचं आहे. तिथे तुम्हाला समजलं की हाच माझा पर्सेंटाइल आहे. मग तुम्हाला इथे सेव्ह आणि नेक्स्ट यावरती बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट जी स्टेप आहे, त्यामध्ये तुम्हाला अशी विंडो ओपन होणार आहे. चेक डिटेल्स म्हणजेच रजिस्ट्रेशनची डिटेल्स आहे. यामध्ये तुम्हाला मिस्टर म्हणजे टायटलमध्ये मिस्टर, मिस किंवा मिसेस असे तुम्हाला ऑप्शन इथे येणार आहेत. आता हे सारंग जोशी मिस्टर आहेत. सो यामध्ये आपण मिस्टर हे क्लिक केलेलं आहे. जेंडर मेल आहे. डेट ऑफ बर्थ इथे आपण मेन्शन केलेले आहे. ईमेल आयडी जो तुमचा ईमेल आयडी असेल तो तुम्हाला इथे दिसून येईल आणि मोबाईल नंबर जो तुमचा आहे तो तुम्हाला इथे दिसून येईल. सो हे मोबाईल नंबर, कॅन्डिडेट नाव, जेंडर, डेट ऑफ बर्थ या सर्व गोष्टी प्रॉपर चेक केल्याच्या नंतर तुम्हाला रजिस्टर या बटनवरती क्लिक करायचं आहे. रजिस्टर बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं असं ॲप्लिकेशन रजिस्टर सक्सेसफुली असं तुम्हाला इथे दिसेल. म्हणजेच तुमचं नाव इथे दिसेल आणि तुमचा जो ॲप्लिकेशन आयडी आहे, जो एल नंबरने चालू होणार आहे, तो तुमचा इथे तुम्हाला दिसणार आहे. L5 म्हणजेच जे तुम्ही एल-एल-बी 5 इयरचे स्टुडंट आहात, तर यासाठी L5 नंबर आहे आणि जे काही स्टुडंट 3 इयर्स सी-ई-टीचे असेल त्यांना L3 नंबरनी येत असतो. बट आपण आता एल-एल-बी 5 इयर्सचं बघत आहोत, तर तुम्हाला यामध्ये चेक करायचं आहे ॲप्लिकेशन आयडी प्रॉपरली मेन्शन करून तुमच्याकडे ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर मग तुम्हाला इथे प्रोसीड अँड फिल या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचा जो डॅशबोर्ड आहे, तो अशा पद्धतीने तुम्हाला दिसतो. इथे दिसत आहे तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म इनकम्प्लीट कारण की ही जी प्रोफाइल, ॲड्रेस, कॅन्डिडेटचं टाइप, कॅटेगरी, सोशल रिझर्व्हेशन, क्वालिफिकेशन, फोटो, रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, पे ॲप्लिकेशन फी आणि कन्फर्म ॲप्लिकेशन फी. ह्या सर्व प्रोसेस आपण फिल केल्याच्या नंतर तुमचा जो फॉर्म आहे, तो कंप्लीट होऊन जाईल. ओके. सो त्यासाठी आपल्याला हे डॅशबोर्ड अशा पद्धतीने दिसतं. इथे तुमचं नाव दिसतं. इथे प्रॉपरली तुमचं इथे इथे नाव दिसत आहे. त्यानंतर 2 विंडो तुम्हाला इथे दिसतात. प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म. ऑप्शन फॉर्म हे तुम्हाला कधी दिसणार आहे? याची प्रॉपर जी डेट असते ती पब्लिश होते. ओके. तेव्हा तुम्हाला हा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. म्हणजेच कॉलेजेसचे प्रेफरन्स हे तुम्हाला आत्ता द्यायचे नाहीत. ओके. अगेन आय एम सेयिंग की जे काही तुमचं ऑप्शन फॉर्म आहे, हा तुमचा अनलॉक होणार नाहीये, हा लॉकच असेल. तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स आता द्यायचे नाहीत. तुम्हाला प्रोसीड टू फिल ॲप्लिकेशन फॉर्म यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचे जे परत एकदा तुमची जी विंडो आहे ती लॉग आउट होते. सो लॉग आउट झाल्याच्या नंतर परत एकदा तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड हे तुम्हाला मेन्शन करायचं आहे. ते मेन्शन केल्याच्यानंतर साइन इन बटनवरती क्लिक करा. त्यानंतर मग तुमचा जो काही ॲप्लिकेशन फॉर्म आहे, तो करायला चालू करा. म्हणजे प्रोसीड टू फिल ॲप्लिकेशन फॉर्म यावरती परत आपल्याला याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला नॉर्मल अशी विंडो तुम्हाला ओपन होते. त्यामध्ये जसं टायटलमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं मी, मिस्टर, मिस, मिसेस हे सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचं इथे नाव आहे प्रॉपरली हे एकदा चेक करा. नसेल तर तुम्हाला मेन्शन करा तुमचं नाव पूर्ण. नंतरला विचारलं हॅज कॅन्डिडेट नेम चेंज म्हणजे काही विद्यार्थिनी असतील ज्यांचं लग्न झालं असेल, तर त्यांचं मॅरिड सर्टिफिकेट किंवा गॅजेट सर्टिफिकेट असतं. तर ते विद्यार्थ्यांना समजा जर नाव चेंज करायचं असेल, तर तुम्हाला इथे येसला क्लिक करायचं आहे आणि जो तुम्हाला नाव पाहिजे, तो इथे तुम्हाला नाव मेन्शन करायचं आहे. रिझन फॉर चेंज सो इथे मॅरिड असेल, अजून काही ते रिझन असतील ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि तुम्हाला इथे नाव प्रॉपरली ते मेन्शन करायचं आहे. ओके. ज्या विद्यार्थ्यांना चेंज करायचं नसेल म्हणजे त्यांचं नाव प्रॉपर असेल, तर नो या बटनवरतीच क्लिक करतील. ओके. त्यानंतर मग तुमचं मराठीमध्ये जे नाव आहे, ते तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. त्यानंतर तुमचं फादर किंवा हसबँड नेम जे आहे ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे. मदर नेम मेन्शन करायचं आहे. जेंडर, डेट ऑफ बर्थ तुम्हाला मेन्शन करायची आहे. नॅशनॅलिटी इंडिया हे टाकायचं आहे.
ॲन्युअल इन्कम तुमची जी आहे ती तुम्हाला मेन्शन करायची आहे. मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी हा तुम्ही पहिलेच टाकलेला असतो. सो याच्यामध्ये तुम्हाला फ्रीज म्हणून तो येऊन जातो. मग नंतरला तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर मग ॲड्रेसची जी काही इन्फॉर्मेशन असते, जसं की कंट्री इंडिया, ॲड्रेस 1 लाईन आणि ॲड्रेस लाईन 2 हे तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचं आहे तुमचा ॲड्रेस. त्यानंतर जे डिस्ट्रिक्ट आहे, स्टेट आहे, जसं महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट आहे आणि यांचं समजा कोल्हापूर डिस्ट्रिक्ट आहे, तालुका शिरोळ आहे, पुणे त्यांचं विलेज आहे, सिटी आणि पिनकोड हे सर्व प्रॉपरली तुमचा जो ॲड्रेस आहे, तो तुम्हाला चांगल्या पद्धतीने मेन्शन करायचा आहे आणि सेव्ह आणि नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचं आहे. हे झाल्याच्या नंतर मग तुमचं जे काही क्वालिफिकेशन आहे, एलिजिबिलिटी क्वालिफिकेशन म्हणजेच काय, तर तुमचं एच-एस-सी आहे आता, बरोबर? काही विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग केलं असेल डिप्लोमा, ते सिलेक्ट करतील. आता समजा आपलं एच-एस-सी आहे, तर मी एच-एस-सी सिलेक्ट करतो आणि सेव्ह आणि नेक्स्ट या बटनवरती क्लिक करतो. त्यानंतर आपल्याला पुढे जो मेन्शन येतं तुम्हाला एच-एस-सी सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला इथे डोमिसाईल विचारतात. जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल, म्हणजेच काय, की तुमचा जन्म तुमचा जर महाराष्ट्रामध्ये झाला असेल आणि डोमिसाईल सर्टिफिकेट असेल किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल किंवा तुमच्याकडे बर्थ सर्टिफिकेट असेल, सो तुम्हाला याच्यावरती मग येस करायचं आहे. येस केल्याच्या नंतर डिस्ट्रिक्ट डोमिसाईल जो आहे, डिस्ट्रिक्ट जो काही असेल, तो तुम्हाला यामध्ये सिलेक्ट करायचा आहे. मग तुमचा जो कॅन्डिडेटचा टाइप आहे, हा ए असेल. कधी? जेव्हा तुम्ही महाराष्ट्राचे कॅन्डिडेट म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुमचा जन्म झाला असेल, तर मग तुम्हाला इथे येस करायचं आहे आणि टाइप एमध्ये तुम्ही येऊन जाल. जर विद्यार्थी आउटसाइड महाराष्ट्र स्टुडंट असतील, तर तुम्हाला इथे नो क्लिक करायचं आहे. नो क्लिक केल्याच्यानंतर पुढे जी प्रोसेस आहे, ते तुम्हाला सांगत आहे. जसं की कॅन्डिडेटचं टाइप बी आहे. त्यामध्ये तुम्हाला विचारलंय बघा, डोमिसाईल ऑफ महाराष्ट्र इज बॉर्न इन महाराष्ट्र म्हणजे तुमचा जन्म हा महाराष्ट्रामध्ये झालेला आहे का? नाही, तर इथे नाही आपण सिलेक्ट करू. फादर अँड मदर डोमिसाईल स्टेट ऑफ महाराष्ट्र पजेस डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजे फादर आणि मदरची स्टेट ऑफ महाराष्ट्र म्हणजे तुमचे डोमिसाईल सर्टिफिकेट आहे का त्यांची? तर इथे येस असेल तर इथे येस करायचं आहे. ओके. आणि जे काही इश्युइंग ऑथॉरिटी असेल जिथून तुम्हाला इश्यू केलेला आहे डोमिसाईल सर्टिफिकेट ते तुम्हाला यामध्ये क्लिक करायचं आहे आणि नंतरला तुम्ही सेव्ह नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. तशाच पद्धतीने टाइप ईचे कॅन्डिडेट असतील, महाराष्ट्र जे काही डिस्प्यूट आहे त्याच्यामधले, तर त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा तुम्हाला कर्नाटक, महाराष्ट्र डिस्प्यूट आहे आणि कोल्हापूरमधून जर तुमचं एज्युकेशन झालं असेल, तुम्ही त्या पद्धतीने ते मेन्शन करा तिकडे. ओके. जसं की आता टाइप ईमध्ये जर आपण बघितलं, महाराष्ट्र, कर्नाटक बॉर्डर एरिया या विद्यार्थ्यांचं मला खूप क्वेशन येत होते, की यामध्ये कसं मेन्शन करणार? त्यासाठीच आपण यामध्ये मेन्शन करत आहोत. की महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर महाराष्ट्र स्टेट आहे. परंतु त्यांचं जी मदर टंग आहे ती मराठी आहे. मग त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, डोमिसाईल महाराष्ट्र आहे का तुमची? तर नाहीये. म्हणजे बॉर्न तुमचा महाराष्ट्रामध्ये नाहीये. ते तुम्ही तिथं नो करणार. फादर किंवा मदर यांची महाराष्ट्र अँड पजेस डोमिसाईल सर्टिफिकेट आहे का? तर नाही आहे. ओके. फादर मदर इज एम्प्लॉयी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे का? तर नाहीये. तर नो नो करा तिकडे. असेल तर येस करा. फादर एंड मदर एज अ एम्प्लॉयी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अंडरटेकिंग असेल तर येस करा, नसेल तर इथे नो करा. एस-एस-सी आणि एच-एस-सी रिकॉग्नाइज्ड बोर्डमधून डिस्प्युटेड महाराष्ट्र, कर्नाटक बॉर्डर एंड महाराष्ट्र यामधून झालेला आहे का? तर येस, यामध्ये झालेला आहे. मग डिस्ट्रिक्ट तुम्हाला विचारतील त्याच्यामध्ये मग तुम्हाला मेन्शन करायचं आहे महाराष्ट्र आणि कोल्हापूर जो तुमचा डिस्ट्रिक्ट जो काही असेल तो तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचा आहे. त्यानंतर विचारलं, "आर यू रिसायडिंग इन डिस्प्यूट महाराष्ट्र, कर्नाटक बॉर्डर एरिया?" तर येस, करेक्ट. मदर टंग तुमची मराठी आहे का? तर येस आहे. सो अशा पद्धतीने टाइप ईचा तुम्हाला अशा पद्धतीने फॉर्म फिलअप करायचा आहे. त्यानंतर जर आपण बघितलं ओ-एम-एस स्टुडंट जे असतील, ओके. त्यांचं जर आपण बघितलं याच्यामध्ये तर बॉर्न तुम्हाला इथे महाराष्ट्र दिलेला आहे. नो सर्व सिलेक्ट करायचं आणि आर यू जम्मू काश्मीर, लडाख मायग्रंट कॅन्डिडेट आहात का? येस असेल तर येस करा. नो असेल तर नो करा. ओके. त्यानंतर मग पुढची जी काही स्टेप असेल ते तुम्हाला तिकडे करायची आहे. ओके. जम्मू काश्मीरचे स्टुडंट आहे समजा ते येस करतील. येस केल्याच्या नंतर तुम्हाला स्टेट ऑफ डोमिसाईल जे आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे
आणि पुढे नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. पर्टिक्युलर जे काही टाइप सांगितलेले आहे मी, पर्टिक्युलर कॅन्डिडेटला डिफरंट असू शकतात. जसं की महाराष्ट्रामध्ये ज्या विद्यार्थ्याचा जन्म झालेला आहे, त्या स्टुडंटला टाइप एमध्ये मोडतं. ओके. आउटसाइड महाराष्ट्र स्टुडंट्स असतील, तर ते ओ-एम-एसमध्येच येणार आहेत. ओके. महाराष्ट्र, कर्नाटक बॉर्डरमधले असतील टाइप ईमध्ये येतात. सो अशा पद्धतीने तुम्हाला टाइप ए टू ई वगैरे त्याच पद्धतीने फॉर्म फिलअप करायचा आहे. नेक्स्ट जर आपण बघितलं ऑर्फन कॅटेगरी आणि मायनॉरिटी जर आपण बघितलं, तर तुम्ही ऑर्फन म्हणजे अनाथ आहेत का? असेल तर येस करा, नसेल तर इथे नो करा. आता समजा इथे जो स्टुडंट आहे तो आहे येस, तर मग इथे तुमची मग जी काही कॅटेगरी आहे, ती तुमची सिलेक्ट करा. जसं का ओपन असेल, ओपन ई-डब्ल्यू-एस आहे का? एस-सी आहे का? एस-टी आहे का? ओ-बी-सी, एस-सी-बी एस-बी-सी, एस-सी-बी-सी जे काही तुमची कॅटेगरी असेल, ते तुम्ही तिथे सिलेक्ट करा. त्यानंतर विचारलंय डू यू बिलॉन्ग्स मायनॉरिटी कॅटेगरी? येस असेल तर येस करा, नो असेल तर नो करा. ओके. ते झाल्याच्या नंतर सेव्ह नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक झाल्याच्या नंतर तुम्हाला ही तुमची कॅटेगरी तुम्ही मेन्शन केली इथे. एस-सी कॅटेगरी, कास्ट जी आहे ते मेन्शन करा. मग यामध्ये तुम्हाला बघा डू यू हॅव कास्ट सर्टिफिकेट? तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे ते येस करा, नसेल तर नो करा. ओके. तर समजा तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे तर तुम्ही येस कराल. व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसाठी अप्लाय केला असेल, तर तिथे तुम्ही काय करा, की बाबा नो करा आणि नो केल्याच्या नंतर खालती तुम्हाला जे रिसिप्ट असेल, त्या रिसिप्टचा नंबर वगैरे मेन्शन करण्यासाठी तुम्हाला तिथे देतील. ओके. त्या पद्धतीने सिलेक्ट करा आणि डिस्ट्रिक्ट ऑफ कास्ट सर्टिफिकेट इश्यूइंग अथॉरिटी म्हणजे काय? कुठून तुम्हाला जे सर्टिफिकेट ही भेटलेली आहे, सो त्याचं तुम्हाला तिथे डिस्ट्रिक्टचं नाव टाकायचं आहे. मायनॉरिटी स्टुडंटसाठी जर बघितलं आपण, तर डू यू बिलॉन्ग्स टू मायनॉरिटी कॅन्डिडेट जर तुम्ही आहात, तर येस करा. नसेल तर नो करा. आता हे स्टुडंट आहे म्हणून आपण येस करतोय. लिंग्विस्टिक मायनॉरिटी म्हणजे सिंधी मायनॉरिटी आली. त्यानंतर मुस्लिम मायनॉरिटी आली. जे काही तुमच्या मायनॉरिटी आहेत, त्यानुसार तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. आणि रिलिजियस मायनॉरिटीमध्ये तुम्हाला पण बघायचं आहे, की रिलिजियस मायनॉरिटीमध्ये तुम्ही कशामध्ये येता. तुमच्या बर्थ सर्टिफिकेटमध्ये मेन्शन केलेलं असतं. ते सर्व प्रॉपर फिलअप झाल्याच्या नंतर सेव्ह आणि नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचं आहे. ते झाल्याच्या नंतर पर्सन विथ डिसॅबिलिटी आता इथे मी सांगितलंय तुम्हाला येस. म्हणजे काय, की पर्सन विथ डिसॅबिलिटी ॲट लीस्ट 40% आणि तुमच्याकडे सर्टिफिकेट वगैरे असेल, तर तुम्ही नक्की इथे येस करा. येस केलं तर पुढची जी स्टेप आहे, डिसॅबिलिटी टाइप तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. सब डिसॅबिलिटी टाइप यामध्ये सिलेक्ट करायचं आहे आणि आर यू सन, डॉटर, विडो, वाईफ ऑफ ॲक्टिव्ह सर्व्हिस पर्सनल, एक्स सर्व्हिसमॅन पर्सनल असेल तर येस करा, नसेल तर नो करा आणि मग सेव्ह नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचं आहे. ते डिसॅबिलिटी जे स्टुडंट असतील, ते येस पद्धतीने काय करायचं आहे ते तुम्हाला सांगितलं आणि समजा नो म्हणजे पर्सन विथ डिसॅबिलिटी नो असेल, तर तुम्हाला याच्यामध्ये काही करायची गरज नाही. तुम्ही नोज फक्त मेन्शन करा. मग डिफेन्समध्ये समजा तुमचे वडील या आई-वडील कोण असेल किंवा एक्स सर्व्हिसमॅन असेल, तर मग तुम्ही ते येस मेन्शन करू शकता आणि डिफेन्स कॅटेगरीमध्ये तुम्हाला बघायचं आहे, की एक्स पर्सनल आहेत का? ॲक्टिव्ह म्हणजे चालू त्यांचे वर्किंग आहेत का? या पद्धतीने तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि सेव्ह बटनवरती करायचं आहे. ठीक आहे. ते झाल्याच्या नंतर मग तुम्हाला एस-एस-सी आणि एच-एस-सी याचे क्वालिफिकेशनचे डिटेल्स तुम्हाला मेन्शन करायचं आहे. एच-एस-सीमध्ये क्लिक केलं आपण इथे. तुमचा कोर्स सिलेक्ट करा. एस-एस-सी किंवा एच-एस-सी 2 तुम्हाला करायचे आहेत. बोर्ड तुमचा असेल महाराष्ट्र सिलेक्ट करा. कोणता बोर्ड आहे? सी-बी-एस-ई आहे की महाराष्ट्र बोर्ड आहे तो सिलेक्ट करा. पासिंग मंथ जो तुमचा मार्कशीटवर असेल, सर्टिफिकेट असेल तो मेन्शन करा इथे. सीट नंबर मेन्शन करा. किती मार्क्स तुम्हाला पडले, किती आउट ऑफ होते आणि पर्सेंटेज ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होईल. आणि स्ट्रीम कोणती होती? आर्ट्स होती, कॉमर्स होती की सायन्स होती? या पद्धतीने एच-एस-सीचं डिटेल तुम्ही फिलअप केल्याच्यानंतर सेव्ह बटनवरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. तशाच पद्धतीने मग तुम्हाला एस-एस-सीची डिटेल्स पूर्ण तुम्हाला यामध्ये मेन्शन करायची आहे. त्यानंतर सेव्ह बटनवरती क्लिक करायचं आहे. ते झाल्याच्या नंतर पूर्ण प्रॉपरली तुम्हाला मग अशा पद्धतीने तुम्ही जे मेन्शन केलेले आहे, ते अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल. म्हणजे डेटा सेव्ह सक्सेसफुली असं तुम्हाला येईल आणि अशा पद्धतीने तुम्हाला इन्फॉर्मेशन फिलअप केलेली आहे, ते तुम्हाला दिसेल. मग नंतर तुम्ही इथे सेव्ह आणि नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील, तर इथे चेंजेस करण्याचं एडिटचं बटन दिलेलं आहे. त्यावरती तुम्ही क्लिक करून चेंजेस करू शकता. सेव्ह नेक्स्ट बटन झाल्याच्या नंतर नेक्स्ट जो आहे,
फोटो अँड साइन अपलोड. फोटोग्राफ जो तुमचा आहे, जो इथे दिलेला आहे तुम्हाला, मस्ट बी ग्रेटर दॅन 4 केबी अँड लेस दॅन 100 केबीच्या मध्येच तुम्हाला तुमचा फोटो असला पाहिजे. मग चूज फाईलवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचा फोटो अपलोड होईल आणि अपलोड फोटोवरती क्लिक करायचं आहे. त्यावेळी इकडे तुम्हाला फोटो अपलोड होऊन जाईल. आणि सिग्नेचरचं पण बघितलं आपण तर 1 केबी टू 30 केबीपर्यंत तुम्हाला सिग्नेचर असली पाहिजे आणि अपलोड साइन केल्याच्यानंतर तुम्हाला इथे अपलोड साइन ही दिसून जाईल आणि नंतर मग सेव्ह आणि नेक्स्ट बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्याच्यानंतर जे काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत, ते बघा ॲप्लिकेशन ऑफ CET 2025, स्कोर कार्ड जो तुमचा आहे 2025चं जो रिझल्ट लागलेला आहे, डोमिसाईल, बर्थ सर्टिफिकेट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट यापैकी कोणताही एक डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे अपलोड करण्यासाठी. कारण की हे जे फाईल जे तुम्हाला दिसतायत, तर तुम्हाला अपलोड करण्यासाठी म्हणजे यावरती क्लिक केल्याच्यानंतर फाईल तुम्हाला अपलोड करायच्या आहेत. म्हणजे तुमचे मार्कशीट असेल एस-एस-सीची, एच-एस-सीची मार्कशीट असेल, या सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड केल्याच्या नंतर तुम्हाला इथे दिलेलं आहे अपलोड डॉक्युमेंट आणि इथे जे तुम्हाला दिलेलं आहे, की प्लीज अपलोड ओरिजिनल डॉक्युमेंट्स अदरवाईज इट विल बी रिजेक्ट ड्युरिंग ई-व्हेरिफिकेशन. ओके. सो जे काही तुमचे डॉक्युमेंट्स आहेत, ते प्रॉपरली तुम्हाला मेन्शन करायचे आहेत, प्रॉपरली अपलोड करायचे आहेत. ओके. ते अपलोड झाल्याच्या नंतर तुम्हाला इकडे आफ्टर अपलोडिंग डॉक्युमेंट झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने तुम्हाला व्ह्यूचं बटन दिसेल. म्हणजे इथे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला समोर दिसेल तुमची जी पी-डी-एफ तुम्ही अपलोड केलेली आहे ती. ओके. प्रॉपरली जर अपलोड झाली नसेल तर डिलीट या बटनवरती क्लिक करायचं. परत एकदा अपलोड करायचं आणि नंतरला तुम्ही नेक्स्ट जी प्रोसेस असेल ती प्रोसेस असणार आहे. ऑप्शन फॉर्म फिलिंगचं तुम्हाला तिकडे फॉर्म दिसणार आहे. बट ऑप्शन फॉर्म फिलिंग म्हणजेच कॉलेज प्रेफरन्स तुम्हाला आता द्यायचे नाहीत. त्याचा जेव्हा शेड्यूल निघेल, त्यावेळी तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन मी देईन. तेव्हाच तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत. तुम्हाला फक्त तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. हे तुम्हाला मी सांगत आहे, हे फक्त. प्रोसीड फॉर ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजेच जी प्रोसेस आहे, एवढंच तुम्हाला करायचं आहे आणि ऑप्शन फॉर्म तुम्हाला फिल करायचं नाही आहे. नंतरला जर बघितलं आपण, खूप विद्यार्थ्यांचा डाऊट येत होता, की सर माझी जी कॅटेगरी होती पहिली मी ओपनमध्ये अप्लाय केलं होतं. पण आता मला कॅटेगरी चेंज करायची आहे आणि कॅटेगरी जर चेंज करायची असेल तुम्हाला, तर त्याची ॲप्लिकेशनची फी आहे 200. ओके. जर तुम्हाला कॅटेगरी चेंज करायचं असेल, ओके, रिझर्व्ह टू ओपन कॅटेगरी, ओके. तर त्याची ₹200 फीज आहे. ती फीज तुम्हाला पे करून तुम्हाला कॅटेगरी चेंज करता किंवा ओपन कॅटेगरीमध्ये तुम्ही करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट आहे इफ देअर इस अ नो चेंज इन द कॅटेगरी, कॅन्डिडेट शुल्ड प्रोसीड टू कन्फर्म द ॲप्लिकेशन फॉर्म. जर तुमचं कोणतेही चेंजेस नसतील, कॅटेगरीचं काही चेंज नसेल, तर मग कन्फर्म ॲप्लिकेशन फॉर्म यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. एन-आर-आय जे काही फॉरेन नॅशनल कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी 5000 फीज आहे, ॲप्लिकेशन फी. ओके. हे कुणासाठी आहे ॲप्लिकेशन फी? एन-आर-आय फॉरेन जे काही स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी. आपल्यासाठी नाही. नंतरला जर आपण बघितलं कन्फर्म ॲप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अशा पद्धतीने पूर्ण फॉर्म तुम्हाला दिसेल आणि यामध्ये तुम्हाला समजेल, की जी काही तुम्ही डिटेल भरलेली आहे, प्रॉपर एकदा चेक करायची आहे. सर्व गोष्टी प्रॉपर एकदा बघायच्या आहेत. मार्क्स वगैरे प्रॉपर आहेत का? डॉक्युमेंट प्रॉपर अपलोड केलेले आहेत का? आणि केलेले असतील तर इथे येस येऊन जातं आणि मग तुम्हाला या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि कन्फर्म ॲप्लिकेशन फॉर्म यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ते झाल्याच्या नंतर तुम्हाला जो फॉर्म आहे, तुम्हाला लॉक करायचा आहे कन्फर्म बटनवरती. हा जेव्हा फॉर्म लॉक होईल, त्यावेळेस समजायचं की आपली पूर्ण प्रोसेस करेक्ट झालेली आहे. लॉक ॲप्लिकेशन केल्याच्या नंतर तुम्हाला त्याची प्रिंटआउट पण घ्यायची आहे ॲप्लिकेशन फॉर्मची. सो हा जो फॉर्म आहे खूप इम्पोर्टंट आहे. या फॉर्मची तुम्हाला प्रिंटआउट घ्यायची आहे आणि तुमच्याकडे ठेवायचं आहे सेव्ह करून. ओके. ते पूर्ण सेव्ह करून झाल्याच्या नंतर तुम्हाला प्रॉपरली जो डॅशबोर्ड जेव्हा तुम्ही नंतरला परत एकदा विंडो ओपन करून बघाल, तेव्हा ॲप्लिकेशन फॉर्म, कन्फर्म हे असं तुम्हाला लिहिता इथं जर आपण बघितलं, तर अशा पद्धतीने ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म असं तुम्हाला आलं पाहिजे. तेव्हाच तुम्ही पूर्ण फॉर्म तुमचा करेक्टली तुम्ही केलेला आहे. ओके. आता समजा काही चेंजेस अजून तुम्हाला करायचे असेल, तुम्ही हा जो फॉर्म आहे, हा फॉर्म अनलॉक करू शकता. इथे प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म आहे. तिथेच खालती तुम्हाला
अनलॉक ऑप्शन फॉर्म असेल, त्या अनलॉक ऑप्शन फॉर्मवरती क्लिक करायचं आणि मग जे काही तुम्हाला चेंजेस करायचे आणि परत तो फॉर्म लॉक करायचा. ओके. काही विद्यार्थ्यांनी लास्ट इयरला फॉर्म लॉक केला नव्हता, म्हणून त्यांचं कॅप राउंडमध्ये त्यांना पार्टिसिपेशन करायला भेटलं नव्हतं. तुम्ही कन्फर्म करायचं ॲप्लिकेशन फॉर्म आणि फॉर्म लॉक आहे की नाही ते एकदा बघायचं. ओके. ते लॉक करायचं आणि मग त्या पूर्ण लॉक झाल्याच्या नंतर तुम्हाला जास्त काही टेन्शन घ्यायची गरज नाही. मग हे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, ते सी तुमचं करेल. तेव्हा तुमचं इथे व्हेरिफाय येईल. मग समजायचं तुमचं डॉक्युमेंटसुद्धा व्हेरिफिकेशन झालेलं आहे. ओके. प्रॉपरली डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत. काही चेंजेस करायचे असेल तर फॉर्म अनलॉक करू शकता आणि ते तुम्हाला व्हेरिफाय आलं पाहिजे आणि इथे कन्फर्म आलं पाहिजे ॲप्लिकेशन फॉर्म. तेव्हा समजायचं की आपलं जे फॉर्म आपण जे फिलअप केलेलं आहे, प्रॉपरली फिलअप केलेलं आहे. प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म हे तुम्हाला इथे दिसत आहे. त्यावरती काहीही करायचं नाहीये. कारण की ते कॉलेज प्रेफरन्स आपल्याला नंतरला द्यायचं आहे. आता काहीही करायचं नाही. आता जे तुम्हाला सांगितलेलं आहे, तेवढंच तुम्हाला करायचं आहे. ओके. एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. खूप डिटेलमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन यामध्ये देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे स्टेप बाय स्टेप. तरीही तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. मी वाटल्यास उद्या तुम्हाला लाईव्ह सेशन घेईन आणि जर काही प्रॉब्लेम असेल, तर तिकडे तुम्ही मला विचारू शकता. ओके. सो स्टेप बाय स्टेप तुम्हाला फॉर्म कशा पद्धतीने फिलअप करायचा आहे, याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मी दिलेली आहे. जर तुम्हाला काहीही डाऊट असतील, तर कमेंट करा. नक्की मी आन्सर देण्याचा प्रयत्न करेन आणि हा जो व्हिडिओ आहे तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओची हेल्प होऊन जाईल. ओके. थँक यू सो मच.